छत्रपती संभाजीनगर PF ऑफिससमोर या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते कामगार होते, परंतु कुठेतरी त्यांच्या मागण्या होत्या की त्यांचं पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे, तसेच त्यांचं DA आहे ते पण वाढलं पाहिजे। यासाठी भर उन्हात या ठिकाणी 3 तासापासून ते आंदोलन करत आहेत। मागे PF ऑफिसर या ठिकाणी बघू शकता की वृद्ध हे सगळे नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी हे आंदोलन करत आहेत। केवळ आजच नाही, यापूर्वी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले, परंतु कुठल्याही आंदोलनात त्यांना यश आलं नाही किंवा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही। त्यांनी पुन्हा त्यांचं आंदोलन सुरू ठेवलं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ते भर उन्हात बसलेले आहेत। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सर, नेहमी आंदोलन करता पण कुठेतरी निवेदन देता, मागण्या मान्य होत नाहीत। आजही मागण्याचं निवेदन दिलं असेल, काय मागण्या आहेत? EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गेली 10 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे। अनेक प्रकारचे आंदोलन केले, दिल्लीमध्ये केले, गल्लीमध्ये केले आणि सरकारपर्यंत म्हणजे माननीय मोदी साहेबापर्यंत सुद्धा हा प्रश्न 2 वेळेस गेलेला आहे। परंतु घोडं कुठं पाणी खाते हे अद्यापही कळलं नाही। त्याच्या मागचं कारण असं आहे, आमचा जो पैसा CPFकडे जमा आहे त्या पैशाच्या व्याजावर आम्हाला 7,500 रुपये आणि त्याच्यावर महागाई भत्ता देऊ शकते असं आपण सरकारला लेखीसुद्धा दिलेलं आहे, परंतु सरकार त्याचं लक्ष देत नाहीत। परंतु आमचं 9, 10, 11 मार्चला जे दिल्लीमध्ये फार मोठं जंतर-मंतर आंदोलन झालं, त्याच्यानंतर आम्हाला आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राऊत साहेब यांना अर्थमंत्र्याने बोलावलं आणि त्यांनी सांगितलं कि आपका जो सवाल है, आपका जो पेंशनवाड़ी का ये है, ये हम जल्दी ही करने वाले हैं और श्रम मंत्री साहब के तरफ से जो भी तुम्हारे पेंशनवाड़ी के बारे में हमारे पास ये आएगा, प्रस्ताव आएगा, उसको हम जैसे कि वैसा मंजूर करेंगे। यामुळे आमच्या आशा वाढलेल्या आहेत, पण तो लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी। कारण सरकारनं जी समिती नेमली होती, पार्लमेंटरी कमिटी 31 खासदाराची, त्यांनीसुद्धा 17 मार्चला लोकसभेत प्रस्ताव सादर केला की 1,000 रुपयेमध्ये पेन्शनमध्ये यांचं जीवन जगू शकत नाहीत, यांना सन्मानपूर्वक 1,000 पेन्शन भेटते फक्त। म्हणजे साधारण किती पेन्शन भेटते प्रत्येकाला? प्रत्येकाला 500 पासून 750, 1000 आणि आता जे निवृत्त झाले त्यांना 4000 पर्यंत पेन्शन भेटते। तर त्यासाठी आपण एक आपल्याला आशा निर्माण झाली। पार्लमेंटरी कमिटीनं सुद्धा त्यांनी सरकारनं जे नेमली होती त्यांनी सांगितलं की यांची पेन्शन सन्मानपूर्वक पेन्शन वाढ झालेला पाहिजे। त्यामुळे आमच्या आशा तयार झाल्यात। आम्हाला माहिती होतं की 2 एप्रिलपर्यंत आमचा प्रश्न लोकसभेत सुटेल, पण तो लोकसभेत नाही सुटला आणि 16, 17 आणि 18 तारखेला लोकसभा आहे आणि त्या लोकसभेमध्ये आमचा प्रश्न सुटावा म्हणून पूर्ण भारतामध्ये अशाच प्रकारचे आंदोलन कमिशनर ऑफिसच्या समोर आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर चालू आहेत आणि याच्यातून आम्हाला नक्की आशा आहे की आमचा प्रश्न सुटेल। जर आमचा प्रश्न नाही सुटला, येणाऱ्या काळामध्ये आम्ही रेल रोको, रस्ता रोको, आत्मदहन आणि अमर उपोषणासारखे आपल्याला हे आंदोलन करावं लागेल। परंतु मला पूर्ण आशा आहे की मोदी साहेबसुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत, आमच्या प्रश्नाचा ते नक्की विचार करतील, आमचे पेन्शन वाढ होईल अशी आम्ही आशा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच गंभीर विषय आहे। ज्येष्ठ नागरिक आहेत, वय झालेलं आहे, परंतु कुठल्या तरी हक्काचं पेन्शन त्यांना वाढून भेटलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि असं झालं नाही किंवा मागण्या मान्य झाल्या नाही तर रेल रोकोसारखं आणि आत्मदानासारखं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनर्स यांनी दिला आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।